नमस्कार मित्रांनो, मैदान 26 मार्चला होतं हिंद केसरीचं मैदान. ते मैदान आहे कासेगाव या ठिकाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी. त्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये एक 25 पैरे आहेत, एक अंदाजित पैरे आहेत. बघूया कोणते असतील. एक नंबरचा पायरा जो आहे घोटचा सर्जा आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा, ही जोडी पळताना आपल्याला दिसू शकणार आहे त्या मैदानामध्ये. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कशा पद्धतीने ही जोडी पळते. बोडच फाटीवरती सुट्टाच निकाल घेतलेला होता या जोडीनं आणि पुन्हा एकदा हीच जोडी आपल्याला दिसेल. आणि ही जोडीवरती गाडीवरती ड्रायव्हर असतील दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर, हा एक संभावित पैरा आहे. कधी कधी आपले पैरे खरेसुद्धा ठरतात. बघूया काय होते आता त्या 26 मार्चच्या पैऱ्यामध्ये मैदानामध्ये. 2 नंबरचा पैरा आहे विठ्ठल नानांचा चिक्या. सध्या महाराष्ट्रामध्ये एक दुशामधला टॉपचा नंदी आहे आणि हा आपल्याला पळताना दिसू शकेल जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरसोबत. आणि सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कुठलंही मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये कायम तो गुलालामध्येच असतो. असा हा जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि चिक्या विठ्ठल नानांचा नाजेशेड यांचा ही जोडी पळताना दिसू शकेल. एक अंदाजित पैरे आहेत, संभावित पैरे आहेत, काही पैरे खरेसुद्धा ठरतील. 3 नंबरचा पैरा घरणिकीकरांचा राजा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं. असा हिंद केसरी घरणिकीकरांचा राजा आपल्याला मिल्ट्री अपशिंगकरांच्या चित्र्यासोबत दिसू शकतो. आणि मिल्ट्री अपशिंगकरांचा चित्र्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो दोन्ही खांदी पळतो. आता सगळे म्हणतील की शनी शिंगणापूरच्या चित्र्यासोबत का नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे शनी शिंगणापूरचा चित्र्या एक टॉपच्या पैऱ्यात आहे. कुठल्या पैऱ्यात आहे बघा नक्की. 4 नंबरचा पैरा आहे अमित शेठ भाटळे यांचा चिमण्या आणि तो चिमण्या आपल्याला पळताना दिसेल अवतार पवार यांच्या अर्जुनसोबत. एक टॉपचा पैरा, एक महाभयंकर पैरा आणि दोन्ही नंदी एक टॉपचेच नंदी 100% त्या मैदानामध्ये गुलालामध्ये हे राहतील. बघूया आता, शेवटी हिंद केसरीचं मैदान आहे आणि हिंद केसरीच्या मैदानामध्ये प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात येणार आहे. बघूया. 5 नंबरचा पैरा शाकीरभाई यांच्या घरचा साज पळताना दिसेल. मागच्या वर्षीची 1 नंबरची हिंद केसरी जोडी राजा सम्राटची जोडी आपल्याला पळताना दिसू शकते. राजा सम्राट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत, परंतु आता काही थोडे दिवस फॉर्म चालला, परंतु फॉर्म जो आहे तो गेला परत नाही या जोडीचा आणि म्हणावी अशी पळणं झाली. परंतु बघूया आता शेवटी काय करतात शाकीरबाई, कसे नियोजन लावत आहेत आणि त्यांचे जे आहेत त्यांचे पार्टनर ते कसे नियोजन लावत आहेत. का राजा सम्राटच जोडी पळते की कोण पळते बघूया आपण. समाजसेवक संतोष तोडकर यांचा 6 नंबरचा पैरा घेतो आहे मी आणि हा पैरा जो आहे तो मल्हार 92 लाखाची खरेदी मल्हार आणि साई ही जोडी पळताना दिसू शकेल आपल्याला. आणि ही एकसुद्धा टॉपचीच जोडी म्हणावी लागेल आणि या जोडीनं जाईल त्या मैदानामध्ये. अजून तर काही पळाले नाही, परंतु जाईल त्या मैदानामध्ये. मला वाटतं ही गाडी कायम राहील गुलालामध्ये. आता हिंद केसरीचा मैदान आहे म्हटल्यानंतर टॉपचेच पैरे प्रत्येकाचे आहेत. हा एक पैरा टॉपचाच आहे, घरचा साज समाजसेवक संतोष तोडकर यांचा. 7 नंबरचा पैरा आहे कोरेगावच्या मैदानामध्ये सतत 1 नंबर करणारी 2 नंबर करणारी जोडी माळशिरसकरांचा साई आणि समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ही जोडी जिथं जिथं पळते तिथे तिथं 1 किंवा 2 नंबर असतोच या जोडीचा आणि हीच जोडी आपल्याला पळताना दिसेल. सुंदर माळशिरसकरांचा साई माझ्या म्हणजे तोंडातून आलं माळशिरसकरांचा सुंदर आणि समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदरचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल. 8 नंबरचा कोरेगावकरांचा महिब्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे वाटर स्टेशनच्या मैदानामध्ये अवतार पवार यांच्या अर्जुनसोबत पळाला असा हा महिब्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो एक टॉपचा नंदी आहे, परंतु काय होते टॉपच्या पैरे होत नाही, त्याच्यामुळे तो थोडंसं परत तरीही तो पळतोय, मालकासाठी पळतोय, मालकाच्या नावासाठी पळतोय. तो आपल्याला पळताना दिसू शकेल किन्हीकरांच्या बदामसोबत. आणि तो बदामसुद्धा एक मधवापूर किन्ही एक मधवावर आपण मुलाखत घेतलेली आहे. तो एक आत्ता बघितलं प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोय, तो सुद्धा आपल्याला दिसू शकेल त्या पैऱ्यामध्ये. 9 नंबरचा पैरा आहे श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी. ती जोडी पळणार आहे आणि जोडी खतरनाक स्पीडनं पळते. शंकरपटात ही गाडी सतत पळत असते आणि सतत 1 नंबर करत असते. हिंगोलीचा सर्जा आणि लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन, या जोडीला रोखणं कठीणच आहे. ही गाडी प्रबळ दावेदार असेल त्या मैदानामध्ये. 2 नंबरची सांगतो, 1 नंबर लखनला आता गावणं झाला आहे, दिवस झालं. 2 नंबर असेल ही मला वाटते. कोण वाटते 1 नंबर करेल कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 10 नंबरचा पायरा, 9 नंबरचा झाला, 10 नंबरचा पायरा किनीचा रायबा आणि धामनेरचा स्वराज हिंद केसरी. ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. सुमित ड्रायव्हर असतील या गाडीवरती. बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळते. संबंध महाराष्ट्राला आतुरता लागली, ही सुद्धा जोडी एक चांगली जोडी पळते. बघूया काय होते. 11 नंबरचा पायरा आहे
वजीर वजीर आणि मुन्नाची जोडी. आता हा वजीर कुठला आहे? नक्की वजीर जो आहे तो सुभाष तात्या मांगडे यांचा आहे की रामोशवाडी मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केलेला होता. आणि त्याच्यासोबत मुन्ना. एक दुशाचं मैदान होतं, परंतु ही जोडी त्या ठिकाणी पाळण्याची दाट शक्यता आहे. बघूया. 12 नंबरचा पायरा मुंबईची जोडी पुन्हा एकदा कासेगावच्या मैदानामध्ये दिसू शकेल. मेहरबान आणि भुंगा. आणि ही जोडी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगलीच पळते, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि आत्ता एक मुंबईचं मैदान झालं, त्या मैदानातसुद्धा ही जोडी पळालेली. बघूया कशा पद्धतीने ही जोडी पळते. भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि मेहरबान शॉटगन मेहरबान. आणि मुंबईची जोडी खतरनाक आहे, स्पीड खतरनाक आहे. बघूया काय होतं. विठ्ठलांना असतील या गाडीवरती. 13 नंबरचा पायरा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल. तो आपल्याला बादल दिसेल. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा याच्यासोबत दिसेल गाडीवरती. अमर ड्रायव्हर ओंडकर किंवा आपले काय आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर असतील त्या गाडीवरती. बघूया काय होते काय नाही. 14 नंबरचा पायरा एलियन पाळण्याची दाट शक्यता आहे. एलियन किंवा मथुर या दोघांच्या पैकी एक पाळणार आहे. तो वेगाचा शेवट सारजासोबत. आणि मोठं मैदान होते म्हटल्यानंतर टॉपचाच पायरा झाला पाहिजे. सारजासुद्धा फॉर्ममध्ये आलेला आहे. बघूया मथुर पळेल का एलियन पळेल? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. 15 नंबरचा पायरा आहे विसापूरचा कार्तिक. विसापूरचा कार्तिक कोणासोबत पळू शकतो? विसापूरचा कार्तिक मला असं वाटतंय की आत्ता एक सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपला नंदी पळतोय. कोण पळतोय? साखरवडीचा बावऱ्या याच्यासोबत असू शकेल. साखरवडीकरांचा बावऱ्या आणि विसापूर कार्तिक ही जोडी एक संभावित पायरा, अंदाजित पायरा आहे. पैरे काही होऊ शकतात. बघूया. 16 नंबरचा पैरा हरण्या द्वारलीचा. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या गजा 4x4 याच्यासोबत दिसेल. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 17 नंबरचा पैरा आत्ता मैदान झालं माळशिरसला. त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी निमगावचा सावकार आणि सुंदर ही जोडी पळताना आपल्याला दिसणार आहे. आणि तीसुद्धा एक चांगली जोडी आहे. लखनचा विजयरथ या जोडीनं रोखला आहे, म्हणजे काय चेष्टा नाही आहे. बघूया काय होते. 18 नंबरचा पैरा भूतनाथ आणि विराट. एक तिकडच्या भागातली जोडी आहे आणि इकडच्या भागात चांगली पळते ती. बघूया कशा पद्धतीनं नियोजन होतं आहे त्यांचं. 20 नंबरचा पैरा आहे नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या. आपल्याला पाखऱ्या जो आहे तो कोणासोबत पळताना दिसू शकतो? मला एक मिळालेला मला अंदाज सांगतो मी. पाखऱ्या आपल्याला दिसू शकेल नाशिकच्या तांडवसोबत. बघूया काय होते काय नाही. तसेच एक मिनटं. 21 नंबरचा पायरा सुंदर बॉस कोणासोबत दिसेल? रायफल 81 सोबत दिसेल का? दिसली पाहिजे. नाही तर आपला सप्तहिंद केसरी भारत याच्यासोबत दोघांच्या पैकी एकासोबत दिसलीच पाहिजे. तिन्ही बैल टॉपचे आहेत. 22 नंबरचा पायरा सिकंदर 81 कोणासोबत दिसेल? मथुरसोबत दिसेल, मायनीच्या मथुरसोबत. बघूया सिकंदर 81 कशा पळतोय. 23 नंबरचा बावधनचा लक्षा आणि सासपडचा बलमा ही जोडी पळताना दिसेल. 24 नंबरचा पैरा आहे सासवडचा बादल, हिंद केसरी बादल. तो सोन्या 22 11सोबत दिसेल. आणि शेवटचा पैरा जो आहे तो विठ्ठलांचा घरचा साज 25 नंबरचा पैरा तेजा दिवाण्या. बाकासूर कोणासोबत पळतोय सांगू शकत नाही, काही सांगण्यात अर्थ नाही. अंदाज काय वाटतोय? अंदाज बघूया काय सांगेन तुम्हाला. उद्या सांगेन किंवा आज सांगेन संध्याकाळी. धन्यवाद.